नमस्कार, मी मुक्ता बर्वे. तुम्ही माझ्या विगा लाऊंजचा कार्यक्रम बघू शकता youtube.com/लोकसत्ता लाईव्ह. त्रयस्थपणे बघणं हे तू नाट्यशास्त्रातल्या या कोर्समधून शिकलीस, घरातून शिकलीस का ते तुझ्यात ऑलरेडी होतं लहानपणापासून? बहुतेक ते पर्सनॅलिटीमध्येच आहे. जे मी तुला सांगितलं की रडताना आरशात बघले होते, बाहेरनं बघायला आवडतं बहुतेक. आणि एक थोडे दिवस झाले की थांबून मला मागे बघायला आवडतं की काय झालं गेल्या 5 वर्षात. असं एक गंमत म्हणून बघायला आवडतं मला. आणि मग गेल्या 5 वर्षातल्या चुका लगेचच दिसतात ना आपल्याला, त्यामुळे मग पुढच्या 5 वर्षात निदान त्या चुका तरी करणार नाही असं तरी आपण म्हणू शकतो. तर मी चुकणारच नाही असं काय त्याच क्षणी मला वाटायला लागेल की मी चुकतच नाही किंवा चुकणारच नाही, त्या क्षणी संपेलच सगळं. म्हणजे मग काय सुधारण्याची शक्यताच संपेल तिकडे. जोपर्यंत चुका दिसतात तोपर्यंत बरं होत राहण्याची शक्यता जास्त असते असं मला वाटतं. त्यामुळे हे बाहेरनं बघण्याचं तंत्र असं हवं होते माझ्याकडे. असं निश्चितपणे होतं की एखाद्या भूमिकेत तुम्ही आवडलात प्रेक्षकांना की पुन्हा तशाच प्रकारच्या रोलची मागणी येते तुम्हाला की करणार का. म्हणजे अगदीच सांगायचं तर सुरुवात माझी घडले बिघडले नावाच्या एका सुंदर टेलिव्हिजन शोमध्ये झाली. त्यात आम्ही खूप छान सोशल इश्यूज सटारिकल पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत आणायचे. आणि ग्रामीण ढंगाचा ग्रामीण लहेजाने मी चंपा चमेली नावाची पात्र होती आणि राधा आणि कृष्ण गवळण वगैरे असं सगळं ते होतं. तो जॉनर एक्सप्लोअर केल्यानंतर पुन्हा मग तशा प्रकारच्या गोष्टी यायला लागल्या. एक डाव धोबी पछाड नावाचा एक सिनेमा आला होता अशोक मामान बरोबर. तो हिट झाला. अत्यंत कॉमिक आणि फार्सिकल सुलक्षणा नावाचं पात्र होतं माझं. तो हिट झाल्यानंतर तसे खूप रोल आले की काय मॅडम एक पिक्चर करायचं आहे आपल्याला आणि ते तुमचं धोबी पछाड मधलं आहे ना मॅरेजच्या कॅरेक्टर तसंच कॅरेक्टर. हीच तुमची पहिली धोक्याची सूचना असते की म्हणजे हा रोल आपण नाही करायचा. जर माझ्याच एका पात्रासारखं जर पात्र तुम्ही मला परत करायला देणार असाल तर मी नव्याने काय करू. म्हणजे माझा शोध चालू राहतो कारण मलाच आवडतं वेगवेगळं काहीतरी करून बघायला. आणि मोनोटोनी येऊ नये असं मलाही वाटतं. किंवा जोगवा आल्यानंतर पुन्हा तेच की एक खेड्यातली बाई असते तिच्यावर अन्याय होतो म्हणजे ही झोपती नाही, उद्या मी काहीतरी कपडे गोळा करणारी आहे, परवा मी लोखंडाचं काम करणारी स्त्री आहे, मी परवा कोळशाच्या खाण्यात आहे. म्हणजे साधारण एक थोडं बदलून त्या मला तीळ लावते इकडे तीळ लावायचं एवढं. पण व्यथा आणि कथा साधारण त्याच. त्यामुळे मी निर्णय घेताना तसे घेतले, कॉन्शियसली घेतले. त्यामुळे मला बरेच दिवस घरी बसून राहायला लागले. पण त्याची मला भीती नाही वाटत आता घरी बसून राहण्याची. कारण मला आवडलं तर मी काम करते आणि मला काय काम आवडेल ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. मला काही काम आवडू शकतं. म्हणजे मग त्यावर रोलची लेंथ मॅटर करत नाही, ते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे मॅटर करत नाही, ते विनोदी आहे का गंभीर हे मॅटर करत नाही. ते मला आवडलं पाहिजे. आणि ह्याचं बरेचदा मी प्रेक्षकांच्या खुर्चीत बसून बघते सरळ. जे मी तुम्हाला आज सुरुवातीला सांगितलं की मला वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायला आवडतं स्वतःकडे. असं विचार करते की मी प्रेक्षक म्हणून बसले खुर्चीत तर मला बघायला आवडेल का, कुणीही करतो आणि हो आवडेल असं उत्तर मिळालं तर तो रोल मी करून टाकते. आणि ते उत्तर बरेचदा बरोबर असतं कारण प्रेक्षकाभिमुख कला आहे. हे काही असं नाही की माझ्या खोलीत बंद केलं आणि माझा अभिनय करत राहिले नाही कोणी प्रेक्षक तरी चालतील अशा प्रकारचा हा चित्रच नव्हे. म्हणजे प्रेक्षक आणि नटांमधला संवाद आहे आणि तो संवाद घडण्यासाठी तुमच्या मनापर्यंत मला जाता आलंच पाहिजे की तुम्हाला काय आवडेल, त्यातलं काय लॉजिकल असेल, त्यातलं मला काय करता येईल, याची सगळ्याची उत्तरं शोधत मी रोल निवडते साधारण. आणि बरेचदा फारसं नाही चुकत.